मैदानाच्या आतमध्ये आपण पाहू शकता। भुईगाव वर्सेस विकासलन बोळिंज। भुईगावच्या प्रत्येक विकेटला 500 रुपयाचं बक्षीस कॉर्मॅक ऋषिकेश जोशी यांच्या माध्यमातून लगावण्यात आले। चला सामन्याला सुरुवात आणि पहिला चेंडू एका धावेसाठी खेळलाय प्रथम आणि राजेश ही जोडी मैदानाच्या आतमध्ये बॉलिंग मार्क वरती रमेश आपल्याला बघायला मिळतोय। आतापर्यंत झालेल्या सकाळच्या मॅचेस बिंदास कोपराड संघ आज क्वालिफाय होताना दिसला। योगेश भाऊंचं सुद्धा या ठिकाणी आगमन। मंचावरती उपस्थित आमचे माजी क्रीडा समिती अध्यक्ष विवेक नाईक यांना आपण बघताय। आरोग्य समिती अध्यक्ष पंकजी पाटील यांना सुद्धा आपण बघताय। दिनाबंधू आहेत त्या ठिकाणी, दुसऱ्या बाजूला संतोषजी म्हात्रे यांना सुद्धा आपण बघताय। असे सर्व मान्यवर आमच्या मंचावरती उपस्थित आहेत आणि चालू असलेली मॅच जिथे बोळींची प्रतिष्ठा पणाला लागलेली आहे। बोळीं संघ विचार करतोय की इथून हा विजय आमच्या वाट्याला यावा जेणेकरून क्वालिफाय होता येईल, कारण डू ऑर डाय वरी सिच्युएशन आहे। इथून कराल तर अस्तित्व जिवंत राहील। राजेशने यावेळेला लपेटला, चेंडूला पाठवलं, व्हॉट अ शॉट, जबरदस्त हुक आणि हा चेंडू सरळ निघून गेला बॉर्डर लाईनच्या दिशेने, सीमारेखा पार, चौकार। थँक्यू 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 थँक्यू। प्रत्येक षटकाराला 1000 रुपयाचं बक्षीस योगीजी बजे यांच्याकडून लगावण्यात आलेलं आहे। डाऊन द ग्राउंड खेळायचं होतं, चेंडू निघून गेलाय लॉंग ऑनच्या क्षेत्रामध्ये। क्षेत्ररक्षक आले वेगानं, परंतु त्यांचा वेग असून चालत नाहीये, हाताने अडवणं गरजेचं होतं। चेंडू सरळ निघून गेलाय, सीमारेखा पार, चौकार। थँक्यू थँक्यू थँक्यू। त्याचे 4 चेंडूचा खेळ, 9 धावा धावपल करते। कालचा दिवस मोठ्या प्रमाणात धावा येताना दिसल्या नव्हत्या, तिथे धावांचा वेग जर आपण बघितला तर 40, 45, 50 यापर्यंतच्या धावा समाधानकारक मानल्या जात होत्या, परंतु आजचा दिवस वेगळा आहे। आज विरारमध्ये 2 प्रकारचं वातावरण आहे। पूर्वेला जाल तर तुम्हाला ढगाळ वातावरण दिसेल, पश्चिमेला आलात तर उन्हाचं वातावरण दिसेल। आता या 2 वातावरणापैकी आपण आता पश्चिमेला बसलेलो आहोत। मेफेर विरार गार्डनच्या मागचं हे मैदान आणि सकारामवाडीतील हे मैदान सर्वांना परिचयाचं आहे आणि या मैदानावरती खेळण्याची मजा काहीशी न्यारी आहे, वेगळी आहे। ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न खूप चांगल्या रीतीने चेंडूला फील्ड केलं। ओ व्हॉट अ कॅच अँड व्हॉट अ थ्रो, काय जबरदस्त गॅदर केलं चेंडूला। सिंगल धाव कंप्लीट, 10 वरती धावफलक जाऊन पोहोचलंय। 10च्या सरासरीने पुढे गेलं तर 40 बनतात। आमचा डिंगडिंग आणि ऋतिक खूप चांगली सेवा करतायत। पाणी, छास आणि बाकी सारे सॉफ्ट ड्रिंक। ओ ऑन साइडला काय जबरदस्त फटका, फ्लॅट 6 या 4 देखना होगा। यस, अंपायरचा इशारा आला, एब्सेंट सीमारेखा पार, षटकार। माझी जोडी जमली ग अशी झक्कास पोरगी पिटली, तुझी माझी जोडी जमली। थँक्यू थँक्यू थँक्यू। जोडी जमणं गरजेची आहे। जोडी जमणं म्हणजे भागीदारी रचना, भागीदारी रचल्यानं धावा बनतात, धावा बांधल्यानंतर त्यांचा तो मोठा असं चित्र दिसतं आणि त्या भागीदारीचा इम्पॅक्ट समोरच्या संघावरती पडत असतो आणि तो पडत असताना त्यांना मात्र दडपण यायला लागतं आणि ते दडपण टाकण्याचा प्रयत्न केला गेला। पहिलं षटक संपलं आणि पहिलं षटक संपल्यानंतर धावफलकाचे धावा आहेत 16 बिनबाद। टीम विकास इलन बोळिंज। विकास इलन बोळिंज म्हटलं की अशा काही आयोजनाचे एक
भाग म्हणजे एक प्रायोजक आयोजक म्हणून विकासशील बोळींजला नेहमीच सामाजिक ब्राह्मण समाज अंतर्गत होणाऱ्या स्पर्धामध्ये वेगळा मान आहे. लाईव्हच्या स्पर्धा, त्यानंतर नीटनेटकं आयोजन, भव्य दिव्य मंडप, त्यानंतर खेळाडूंसाठी डगआउट, प्रत्येक गोष्टीमध्ये ते प्रोफेशनलिझम आणण्याचा जो काही प्रयत्न केला तो विकासशील बोळींजने केला. आणि तिथून मात्र प्रत्येक जण आता सामाजिक ब्राह्मण समाज अंतर्गत स्पर्धा ठेवत असताना या सर्व प्रोटोकॉल्सना, या सर्व गोष्टींना पाळतो, ठेवतो. कालपर्यंत आपण चर्चा करत होतो की या मैदानावरती खेळत असताना 11 खेळाडूंचा समावेश जरूर असतो, परंतु 7 असे पिल्लर आहेत, झाडं आहेत, त्या झाडांना बघता ते 7 एक्स्ट्रा खेळाडू आहेत. परंतु आता काहीच वेगळं आहे, 2 अजून खेळाडू मैदानाच्या आतमध्ये श्वानांच्या रूपाने सुद्धा आहेत. त्यांचा किती इम्पॅक्ट पडेल माहीत नाही. दुसऱ्या षटकाला होते सुरुवात. हार्दिकच्या हातामध्ये चेंडू, वेट केला, लवकर पोझिशन बदलली आणि बॅकफुटरमध्ये येत असताना क्विक फटका खेळलेत. चेंडू मात्र मागे निघून गेला. यष्टरक्षकाच्या हातामध्ये कोणतीही धाव येताना दिसत नाहीये. राजेश आणि प्रथम ही जोडी मैदानाच्या आतमध्ये, आणि अपेक्षा विकास इलेव्हन संघाला या दोघांकडून अशीच आहे की हे धावफलक शेवटपर्यंत 50च्या आसपास नेऊन जाऊन सोडावं, परंतु भुईगावकर तितक्या सहजतेने जाऊ देणार नाहीयेत. या अगोदर झालेली मॅच ज्याच्यामध्ये भुईगावने बाजी मारली होती, विकास इलेव्हनला पराभूत होताना आपण पाहिलं होतं. त्यामुळे आता तो इतिहास मोडण्याची गरज आहे. अपील, परंतु अपील करत असताना चेंडूची उसळी जास्त असं काहीच पंचांनी सांगितलंय. त्यामुळे हा चेंडू सुद्धा धाव देऊन जात नाहीये. लगातार 3 षटकारांसाठी राजस पाटील यांच्यासाठी त्यांच्या मामांकडून 20,000 रुपयाचं बक्षीस लागवण्यात आलंय. ओहो, 20,000 रुपये राजेश यांच्यासाठी त्यांच्या मामाकडून लगावण्यात आलंय. मामाचं प्रेम काहीच वेगळंच आहे. आईच्या चेहऱ्यावरती हसू आलंय आणि राजेशला म्हणत असणार आहे की मार बाबा एकदाचे 3 आले तर बरं होतील. डान्सिंग डाऊन द विकेट ऐकलंय राजेशनं, परंतु पाठवून दिलंय चेंडू सीमारेखा पार. 1 बाउन्स, चौकार, 4 धावा. थँक्यू. बघा हळूहळू इकडे येत आहेत म्हटल्यानंतर काहीतरी पैसे कुठेतरी लागताना दिसणार आहेत. प्रत्येक चौकार, प्रत्येक षटकाला राजेशच्या आईकडून राजेशसाठी 500 रुपयाचं बक्षीस आहे. 500 जमा झालेत. बघूयात पुढे काय होतंय. ओ, पुन्हा एकदा स्टेप आउट झाले. चेंडू ऑन साइडला निघून झालाय. ऑन ड्राईव्हचा हा फटका, चांगली फिल्डिंग, एकच धाव येताना दिसणार आहे. बघा, लगावलेला पैसा म्हणजे फक्त पैसा नसतो, ती एक ऊर्जा सुद्धा असते. ती ऊर्जा अंगामध्ये एकदा का संचारली की तुम्ही एकासाठी लावणार पण तो मारणार 2. इतका आत्मविश्वास, इतका कॉन्फिडन्स येताना दिसतो. आणि आता तो बोळिंजकरांसाठी कॉन्फिडन्स म्हणून, तो ती ऊर्जा म्हणून इथून बक्षिसांचा वर्षा होतो. परंतु भुईगावकर कमी नाही आहेत. जिथे सगळेजण कमी तिथे आम्ही विजयाची हमी देतो असे सांगतात भुईगावकर. त्यांनी मागील मॅचमध्ये बोळींजला पराभूत केलं होतं आणि त्यामुळे हे बॅटिंग तितकं सहज झोप राहणार नाहीये. 22-0 शेवटचा आणि अंतिम चेंडू बाकी. शेवटचा आणि अंतिम चेंडू बघूया कशा पद्धतीने हाताळला जातोय. बोळींजकरांसाठी एक चांगली बाब म्हणजे विकेट आलेली नाहीये. विकेट नाही आली म्हटल्यानंतर इथं धाबा खोऱ्याने जमा होतील अशी अपेक्षा, पण भुईगावकर अजूनपर्यंत विकेट नाही आलेली आहे, पण तितक्या समाधानकारक फटक्यांना सुद्धा लगाव दिलेला नाहीये. चेंडू जाळ्यामध्ये, क्षेत्ररक्षक चेंडू खाली येत असताना त्यानं टिपलाय झेल टिपतात संपलाय खेळ. राजेशच्या खेळीचा अंत, फलंदाज बाद. पहिला हादरा विकास इलेव्हन बोळींज संघाला गॉन. कॉर्मॅक जोशी साहेबांकडून प्रत्येक विकेटला 500 रुपयाचं बक्षीस. भुईगावकर कमी नाही आहेत. आम्ही सुद्धा आमचे रंग दाखवण्यासाठी या ठिकाणी आलो. आम्ही त्या ढंगामध्ये खेळणार आणि आज खऱ्या अर्थानं विजयाचा गुलाल आम्ही उधळणार असं सांगण्यासाठी ते तयार झालेत. पण बोळिंजकर म्हणतात रुको जरा सबर करो, आणि तो सबर केल्यानंतर आम्ही सुद्धा काहीतरी वेगळं चित्र दाखवू.
ऋषिकेश जोशी आणि संतोष म्हात्रे यांचे संपर्क साधायचा आहे सामना संपल्यानंतर. तुर्तास मैदानाच्या आतमध्ये प्रीतचं आगमन झालं, म्हणजे प्रीत वन डाऊनच्या भूमिकेमध्ये आलाय प्रथमला साथ देण्यासाठी. बॉलर चेंज, श्रेयसच्या हातामध्ये चेंडू, तिसरं षटक हाताळण्यासाठी श्रेयसला इंट्रोड्यूस करण्यात आले. बघूया श्रेयस कशा पद्धतीने गोलंदाजी करतोय. 2 षटकं खूप चांगली राहिली आहेत. आता ती चांगली कोणासाठी, चांगली दोन्ही बाजूने म्हणता येईल. हो यावेळेला फुलटॉस चेंडू नाही समजू शकलेत. डेप्थ करणारे चेंडूला इनसाइड आउट ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, कव्हर ड्राईव्हच्या रूपाने खेळायचं होतं पण बॅट आणि बॉलचा संपर्क नाहीये. चेंडूला जज करता आलेलं नाहीये. दडपण आहे. धावफलकात दाबा 22. पुढचा चेंडू प्रथमसाठी. ओ यावेळेला अप्पर कट पॉइंटच्या डोक्यावरून खेळला. काय जबरदस्त फटका आहे. शानदार स्ट्रोक. कव्हर पॉइंट सीमारेखा पार येणारा दमदार चौकार प्रथमच्या बॅट मधून. प्रीतच्या प्रत्येक षटकाराला 500 रुपयाचं बक्षीस किशोर मामा यांच्याकडून लगावण्यात आलेले आहेत. राजेश गेला, प्रीत आला. प्रीतसाठी आता किशोर मामा उभे राहिले. ओ डाऊन दी ग्राउंड खेळण्याचा प्रयत्न, परंतु प्रॉपर बॅटवरती चेंडू आलेला नाहीये. मैदानाला गरंगळ झाला. ते कार्पेट चेंडू निघून गेलाय. ऑनराईच्या रूपाने एक धावेल. कौतुक आहे श्रेयस, ज्या पद्धतीने त्यानं इथून पहिला आणि तिसऱ्या चेंडूवरती गोलंदाजी केली आहे. दुसरा चेंडू जर आपण बघितला थोडासा आखूड होता, मागे होता, विचार करण्यासाठी वेळ होता, शरीरापासून लांबून खेळायला तो चौकार. 3 चेंडूमध्ये आतापर्यंत 5 धावा खर्ची करणं, जे मागील मॅचच्या CRR करंट रन रेट पेक्षा थोड्या कमी आहेत. त्यामुळे चांगलं षटक मी म्हणेल ॲज कम्पेअर्ड टू द प्रिव्हियस 2 ओव्हर. आता येणारे 3 चेंडू खूप निर्णायक आणि महत्वाचे. बघूयात तिसऱ्या षटकामध्ये काय हरकत दाखवली जाते भुईगाव संघाकडून. गरमी मोठ्या प्रमाणात आहे आणि ती मोठ्या प्रमाणातली गरमी असताना या खेळारूपी गरमी कशी वाढते ते आपण मैदानात बघू शकता. हुक काढण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा केला होता प्रीतनं, परंतु चेंडू शरदचा वेध घेत असताना तिथेच थांबला. यष्टरक्षकाने कोणतीही धाव घेऊ दिली नाही. निर्धाव चेंडूची सांगता झाली आहे. चौकाराला बॅक करण्याचा प्रयत्न पुरेपूर झालाय. जवळजवळ त्यामध्ये यश आलंय आणि आता येणारे 2 चेंडू निर्णायक आहेत. इथून येणाऱ्या 2 चेंडूमध्ये जर का एखादा मोठा फटका आला तर बोलिंजकर चांगल्या स्थितीमध्ये स्वतःला बघतील, पण मोठा फटका नाही आला. इनसाइड आउट इनफिल्डच्या डोक्यावरून चेंडूला खेळलंय. लॉंगॉफचा क्षेत्ररक्षक चेंडूच्या जवळ गेला, मागे गेला, त्यानं चेंडूला अडवलं. फेकी केली. फेकीमध्ये नेकी किती होती. फेकी की नेकी हमने नाही देखी, म्हणूनच आम्ही तिसऱ्या पंचांना रेफर करतोय असं पंचांनी सांगितलंय. बघूयात काय इथं निर्णय येतोय तिसऱ्या पंचांकडून. क्षेत्ररक्षण चांगलं झालं. इनफिल्डच्या डोक्यावरून खेळण्याचा प्रयत्न झाल्यानंतर मात्र डीप मध्ये झालेल्या फील्ड नुसार फेकी झाल्यानंतर प्रथम किती वेगाने पोहोचला, कधी बॅट ड्रॅग केली, लाईन पार केली की नाही, ज्या वेळेला बॅट ड्रॅग केली तेव्हा बॉल कुठे होता, हात कुठे होता, स्टंपवरती कधी लागला, अनेक प्रश्न आहेत आणि त्याची उत्तर आपले तिसरे पंच आमचे थर्ड अंपायर चेक करतायत. चला आपण सगळ्यांनी बाजूला बा. इट्स नॉट आउट. ओह क्या बात आहे. घरी कधी उठाभाषा काढल्या नसेल तितक्या वेगाने दोघे जण प्रीत आणि प्रथम तिथून उठले एका क्षणाला आणि लगेच आपल्या पोझिशन मध्ये जात असताना प्रीत स्ट्राइक एंड वरती बघायला मिळेल. श्रेयस समोर स्टेप आउटून खेळण्याचा प्रयत्न, ऑन साइडला चेंडूला पाठवलं. मिडविकेटचा क्षेत्ररक्षक चेंडूवरती आला वेगानं, तोपर्यंत 1 रुपयांचा 2 मध्ये काढण्याचा प्रयत्न. 2 झाल्या, तिसरी मिळाली. 1 तुम्ही घ्या, दुसरी तुम्ही घ्या, तिसरी मी द्यायला बसलाय असं सांगितलंय नशिबाने. आणि चेंडू मात्र 3 धावा देऊन जात असताना धावफलकात धावा 32. 3 षटकाचा खेळ संपलाय एका गड्याच्या पतनानंतर.
32 रन्स झाल्यात. 32 धावा दाखल करते. शेवटची 6 चेंडू शिल्लक आहेत. जम्बो आमच्या साथीने आहेत ॲज अन डिजिटल स्कोरर. ओ यावेळेला उडवलं, लॉफ्ट केलंय, पाठवून दिलं चेंडूला स्क्वेअर लेग सीमारे गप्पार. प्रीतचा वादा आले 500. मी पुढे काय ते बोलणार होतो, मामाने 500 रुपये पाठवले त्यामुळे अडकला, आता नाही बोलणार. 500 रुपयाचं बक्षीस प्रीतसाठी किशोर बाबा यांच्याकडून आलेले आहेत. चेंडू द्यायचा आहे बघा. लाईनमॅन तिकडे असतील तर प्लीज बॉलवरती लक्ष द्या. आहेत का? पहिला चेंडूवरती षटकार. चौथ्या षटकाची सुरुवात खूप चांगली केली प्रीतनं. अच्छा, तपनचे बाबा किशोरामा यांच्याकडून 500 रुपयाचं ते बक्षीस आहे. प्रीतने त्या बक्षिसाची कमाई केलेली आहे. बघूयात पुढे काय करतोय. पण गोलंदाजी मार्ग वरती आलेला वंदन हा मात्र कमबॅक करण्याच्या दृष्टीने आता काय वाटचाल करेल की अजून येणारे 5 चेंडू घातक साबित ठरतील. भुईगावसाठी हे 5 चेंडू खूप निर्णायक आहेत. 40-45च्या आसपासचं धावफलक, त्याचा पाठलाग करणं शक्य असं काल आपण बघितलं. करोटी संघाने त्या 44 धावांचा पाठलाग केला होता म्हटल्यानंतर. पण आता काय तिथपर्यंत गाडी थांबेल की 50 पार राहील. 50 पार गेल्यानंतर बोलिंगसाठी एक आशेचा किरण जागा होईल. परंतु 50च्या आतमध्ये थांबणं म्हणजे चिंतेची बाब सुद्धा असू शकते. वाईट बॉल आल्यानंतर समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न. चेंडूचा हवेमध्ये, क्षेत्ररक्षक चेंडू खाली, त्यानं टिपलाय. दुसऱ्या अटॅम्प्ट मध्ये झेल. संपलाय प्रीतचा खेळ. अजून एका विकेटचा बदल. दुसरा हादरा विकास बोलिंग संघाला गॉन. चला, नवीन फलंदाज मैदानाच्या दिशेने दाखल होतील. चला लवकर. विकास इलेव्हन बोलिंग्स. चला, नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आलाय आदित्य नाईक. येणारे 4 चेंडू खूप निर्णायक असणार आहेत. 39 धावफलक जाऊन थांबले. प्रीत ज्या अनुषंगाने बॅटिंग करत होते ते बघत असताना वाटत होते की सहज 50 पार होताना दिसेल. परंतु लगेच कमबॅक करून देत असताना वंदनने खूप मोठा कमबॅक केला आणि तो कमबॅक करत असताना प्रीतला माघारी धाडलं. आदित्य नाईक हरपन मौला खेळाडी, तारणहार म्हणून त्याची ओळख आहे बोलिंग संघामध्ये. असा आधी मैदानाच्या आतमध्ये आलाय. उजव्या यष्टीच्या बाहेर जाणारा चेंडू वाईट आणि त्याचं दडपण सुद्धा गोलंदाजावरती दिसतंय. भोईगावकर विचारात आहेत की 45च्या आसपास हे धावफलक थांबावं. 40 धावा धावफलकावरती आतापर्यंत आहेत. 4 चेंडू तर अजूनही खेळणं शिल्लक आहे. येणाऱ्या 4 चेंडूमध्ये कोणताही मोठा फटका येऊ नये अशी भुईगावची अपेक्षा आहे. परंतु बोलिंगकर ठाण मांडून बसलेत आणि म्हणतायत एकच गोष्ट, अजून 1-2 सिक्स तरी यावेत. म्हणतात ना, एक एक गोष्ट जशी पुढे येते. ओ काय जबरदस्त डिलिव्हरी आहे. बाहेरून आतमध्ये येणारा चेंडू फिंगर रोल केली गेली आणि गुडलाईन वरून आतमध्ये आणणारा हा चेंडू आदित्यला समजला नाहीये. शरीरापासून लांबून खेळण्याचा प्रयत्न अपयश हाती. बॅट अँड बॉलचा संपर्क नाहीये. पुन्हा एकदा बॉलिंग मार्कवरती गोलंदाज तयार. पाऊल चुकल्या कारणाने थांबवले स्वतःला, कारण माहित आहे इथून प्रत्येक पाऊल विचारपूर्वक टाकावं लागणार आहे. कारण अभिनय तो कभी नाही वाली कहाणी आहे. इथून जिंकलात तर स्पर्धेमध्ये आव्हान जिवंत, इथून पराभूत झालात तर सरळ स्पर्धे बाहेर.
ओ यावेळेला लाऊड अपील 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 पंचांचा बोट हवेमध्ये, पंचांचं बोट हवेमध्ये आणि पंचाने बाद घोषित करत असताना आदित्य नाईकला मैदान सोडावं लागेल. अजून एक हादरा विकास 11 बोळीन संघाला. गॉन थँक्यू 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 डीजे. मैदानाच्या आतमध्ये कौस्तुभ वजे, आता कौस्तुभ वजे नावाला साजेचा खेळ करेल का? मंदार खुश आहे, पण आता कोणता संघ खुश होणार? हो 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 यावेळेला बॅटची एच एच अँड गॉन. विकेट जसे आले तसे माघारी. गोल्डन डकचा शिकार कौस्तुभ वजे. गॉन. थँक्यू 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 डीजे. महत्वाच्या 2 विकेट बॅक टू बॅक आल्यात आणि आता 40 वरती लगावला गेला हा चौथा हादरा. शेवटचा आणि अंतिम चेंडू बाकी आणि शेवटचा चेंडू खेळण्यासाठी ऋषिकेश मैदानाच्या आतमध्ये येतोय. एक अशी सुद्धा वेळ होती की ऋषी ओपनिंग करायचा. मागील वर्षी आपण ऋषीला ओपनिंग करताना बघितलं आणि 2022ला इथे अर्धशतक सुद्धा त्याने लगावलं होतं. आणि या गोष्टी सर्व त्या गोष्टी साक्ष देत आहेत की या शेवटच्या चेंडूवरती ऋषी एखादा मोठा फटका मारेल. परंतु भुईगावचं कौतुक, खास करून भुईगावच्या वंदनचं कौतुक आहे, ज्याने एक मोठा कमबॅक केलाय. तो पहिल्या चेंडूतील षटकार खाऊन 2 वाईड देऊन फक्त त्या 8 धावा खर्च केला. 2 विकेट. विकेट हॅट्रिकला 1000 रुपये पंकजी पाटील यांच्याकडून, विवेक पाटील यांच्याकडून. क्या बात आहे. विवेक पाटील यांच्याकडून हॅट्रिकला 1000, हॅट्रिकला 1000. आणि यावेळेचा चेंडू बीट करत असताना काय इथे रनआउट 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 रनआउट. ओ हो हो. वैयक्तिक हॅट्रिक नाही झाली, परंतु इथे विकेटची हॅट्रिक झाली. लगातार 3 विकेट आल्यात, कोणतीही धाव नाहीये. आणि असं असताना 41 धावांचं लक्ष विकास 11 बोळींज या संघाच्या वतीनं ठेवण्यात आलंय भुईगाव या संघासमोर. या अगोदर झालेली मॅच त्याच्यामध्ये भुईगाव संघाने बोळींज संघाला 41 या अगोदर झालेल्या मॅच मध्ये भुईगाव संघाने बोळींज संघाला पराभूत केलं होतं. पण आता काय बोळींज संघ त्या पराभवाची परतफेड करेल की भुईगाव आजच्या दिवसाचा त्यांचा चालू असलेला मोमेंटम कायम ठेवेल? येणारी काळ वेळ सांगणार आहे. तुम्ही कुठेही जाऊ नका, पाहत राहा ऐकत राहा श्री गणेश बोळींज तर्फे विकास पाटील स्मृती चषक 2025. स्टे ट्यून विथ DBN लाईव्ह. थँक्यू. पाहू चला खेळाडू जमले अनेक, क्रिकेट खेळू चला पाहू चला खेळाडू जमले अनेक. बोलिंज गावी भरला या विकास पाटील चषक, बोलिंज गावी भरला या विकास पाटील चषक. सन्माननीय योगेशजी वजे. थँक्यू डीजे. योगेशजी वजे आपल्याला विनंती आहे आपण मंचावरती या. योगेशजी वजे आपल्याला विनंती आहे आपण मंचावरती यायचंय.
मंडप डेकोरेटर्स आपण कुठे असाल मंचाजवळ या. सनी मंडप डेकोरेटर्स, सनी आपण कुठे असाल मंचाजवळ यायचंय. चला सलामीची जोडी मैदानात भुईगाव तर्फे हिमेश आणि सुशांत. आता सुशांत मैदानाच्या आतमध्ये जरूर आला परंतु त्याला शांत बसून चालणार पण नाहीये. आता बोलिन्सकरांच्या बाबतीत जर म्हणायचं झालं तर 41 धावांचा बचाव. भुईगाव डगआउट मध्ये या. स्टेजच्या उजव्या बाजूला जो डगआउट आहे तिथूनच बॅटिंगसाठी जायचंय. भुईगावचे सर्व खेळाडू आपण तिथून उठायचंय आणि लवकरात लवकर डगआउट मध्ये यायचंय. हो, पॉवर प्लेच्या षटकामध्ये पहिल्या चेंडूला ग्लान्स केलं, पाठवलं. एका धाब्यासाठी सिंगल धाव येताना मिळेल. एका धाब्याने धावफलकाचा श्रीगणेश झालाय. विचार आहे भुईगावचा की एक बात फिर से वही जीत वही जल्लोष हम करे, पण विकास इलेवन बोळींचं हे घरचं मैदान आहे. 41 धावांचा बचाव कसा करायचा हे त्यांना चांगल्या रीतीने माहीत आहे, चांगल्या प्रकारे माहीत आहे आणि त्यामुळे त्या धावांचा बचाव करण्यासाठी त्यांनी सुद्धा आपली कंबर कसली आहे. मैदानात प्रत्येक खेळाडू आपली कुवत धमक आपला कौशल्य दाखवण्यासाठी तयार झालाय. हो, यावेळेला स्कर्द विकेट खेळण्याचा प्रयत्न चेंडूला एका धाब्यासाठी सुशांतने पाठवलं. सिंगल धाव येताना दिसली आणि सिंगल धाव येत असताना धावफलकावरती 2 धावा पाहायला मिळत आहेत. पॉवर प्लेचं पहिलं षटक आहे. 41 धावांचा पाठलाग म्हणजे तुम्हाला षटकागणी किमान 10.25च्या सरासरीनं ॲटलिस्ट 10 धावा तरी बनवाव्या लागतील, 11 धावा बनवाव्या लागतील. तेव्हा कुठे तुमचा तुम्ही मॅच मध्ये त्या आस्किंग रेटच्या जवळपास असल्यासारखं दिसेल. पण जर का त्या धावा नाही बनल्या तर येणाऱ्या 3 षटकांमध्ये तुम्हाला मोठ्या प्रमाणात फटकेबाजी करावी लागेल. फुल ऑन लेंथ आणि त्या फुल ऑन लेंथ चेंडूमध्ये गतीमध्ये कमी आणि त्या कमी गतीने निर्धाव चेंडूची सांगता सुद्धा होताना पाहायला मिळते. चांगला कमबॅक आदित्य नाईकने केलाय. ट्रम्प कार्ड बॉलरला लवकर युटिलाइज करण्याचा प्रयत्न, वापरण्याचा प्रयत्न आणि त्यामुळे पहिलं षटक आदित्यच्या हातामध्ये येत असताना आतापर्यंत त्यानं 2 धावा खर्च केल्यात. पुन्हा एकदा चेंडूला इनफिल्डच्या डोक्यावरून खेळायचं होतं. एक धाव डिक्लेअरच्या रूपाने येते. सिंगलने धावफलक पुढे जाईल. 4 चेंडू 3 धावा अशी सुरुवात. 2 चेंडूचा अजूनही खेळणं शिल्लक. ओ, यावेळेला लॉफ्ट केलंय चेंडूंचा हवेमध्ये. क्षेत्ररक्षक कौस्तुभ वजेच्या हातामध्ये चेंडू. फलंदाज बाद ना विवाद, सरळ बाद. फलंदाज बॅक टू द डिपार्ट, गॉन. पंडारी शट पडके बिगरवाला बिनगड चकडेवाला. पंडारी शट पडके. थँक यू. डिंग 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 डिंग. ऋतिक आणि डिंग डिंग आमचे खूप चांगले कार्य करतात. ब टीमचे कर्णधार ऋतिक पाटील आणि उन्मेष आहे की उमेश आहे? उन्मेष आलाय नवीन फलंदाज मैदानाच्या दिशेने. मला वाटतं सुशांत बाद, हिमेश बाद झालाय. मोठा फटका जरूर लागावला होता. चेंडू जास्त हवेमध्ये राहिला. उंची जितकी गाठली होती तेवढं अंतर गाठण्यामध्ये त्याला अपयश आलं आणि त्यामुळे फलंदाज बाद होताना दिसलाय. म्हणजे इथे जो फटका चेंडू सीमारेखा पार जाईल असा वाटला होता तो मात्र फटका 6 धावांसाठी गेलेला नाही. अडचणी वाढल्यात. आता या
अडचणींना कशा प्रकारे सामोरे जात आहेत. शेवटचा आणि अंतिम चेंडू आदित्यचा असणार आहे. आदित्य नाईकचा पुढील चेंडू, शॉर्ट बॉल पण बाहेर जाणारा आणि पंच वळतात आणि सांगतात हा वाईड आहे, अतिरिक्त धावफलकामध्ये ऍड होईल. कौतुक आहे संपूर्ण बोलिंगकरांचं ज्या पद्धतीने या स्पर्धेचं आयोजन केलं. मी काल सुद्धा चर्चा केली होती. एंट्री गेटमध्ये आलात, दोन बाजूला आपल्या क्रिकेटमधील अनमोल रत्न विराट कोहली, रोहित शर्मा आणि त्याचबरोबरनं यावेळेला पॉईंटच्या डोक्यावरून खेळायचा प्रयत्न. चेंडू सरळ यष्टिरक्षकाच्या हातामध्ये, हार्दिकच्या हातामध्ये कोणती चुकी होत नाहीये. पहिलं षटक संपलंय आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर फक्त 4 धावा धावफलकावरती भुईगाव. थँक्यू. ऋतिकला माहित आहे इलेक्ट्रिक बाईकला पेट्रोलची गरज नाही पडत, त्यामुळे आज दिवसभर त्या गाडीवरून इकडून तिकडे. चला, फलंदाज तयार आहेत दुसरं षटक हाताळण्यासाठी. कौस्तुभ वझे बॉलिंग मार्क वरती येऊन सज्ज आहेत. आदित्यने खूप चांगली गोलंदाजी केली काल. आदित्यने या मैदानावरती खूप सारा वेळ व्यतीत केलाय. सगळेजण बॉलिंगसाठी त्याला जाणतात. काल कॅच तो खेळत होता. आता त्याला पहिलं षटक दिल्यानंतर त्याने त्याची जबाबदारी पार पाडली आहे. इक्वेशन मध्ये खूप मोठा बदल आहे. 37 धावांची अजूनही गरज येणाऱ्या 18 चेंडूंमध्ये. कौस्तुभचा पहिला चेंडू यावेळेला उडवलाय. क्षेत्ररक्षक आहे मागे. कपिशने चेंडूला अडवलं, फेकी केली. तोपर्यंत दुसरा धावाचा प्रयत्न आणि 2 धावा सहज रीतीने धावून पूर्ण केल्यात. कौस्तुभने चेंडूला नाही पकडलं, परंतु बॅकअप चांगलं होतं. जोपर्यंत चेंडूला अडवलं जाईल, फेकी केली जाईल, तोपर्यंत 2 धावा आलेल्या आहेत. एका चेंडूवरती 2 धावा म्हणजे षटकाकडे 12 धावा होतात. आता 12 धावा एका षटकामध्ये आल्या तर 3 षटकामध्ये 36 धावा होतात आणि धावांची गरज तर आहे 37. म्हणजे या 2-2 धावांनी सुद्धा धावफलकाचा पाठलाग, म्हणजे त्या धावांचा पाठलाग होऊ शकतो. यावेळेला उडवलाय चेंडू हवेमध्ये. क्षेत्ररक्षक चेंडू खाली, झेल, झेल टिपलाय आणि फलंदाज सुशांत याला मैदान सोडावं लागते. गॉन. थँक्यू डीजे. फलंदाज बाद झालेत आणि दोन विकेट आलेले आहेत. 37 धावांचा बचाव भुईगावने मागील मॅच मध्ये केला होता, ज्यावेळेला या दोन संघादरम्यान मॅच झाली होती.
बाकीच्या सगळ्यांनी बाहेर या प्लीज. बोळीन सी डी कंपनीचे सगळे प्लेयर जेवढे आहेत त्यांनी बाहेर या. कुणी थांबू नका, या लवकर. आम्हाला माहित आहे तुमच्या सगळ्यांकडे डॉक्टरेटच्या पदव्या आहेत. तरी सुद्धा आपण सगळ्यांनी बाहेर या, लहान मुलांनी. क्रीडा समिती अध्यक्ष राहुलजी म्हात्रे यांचं या ठिकाणी आगमन झालं. वेलकम राहुलजी, आपलं हार्दिक स्वागत. चला, प्रीत रिप्लेस करतोय कौस्तुभची बॉलिंग. बघा, ऑलरेडी कौस्तुभ इंजर्ड होते आणि त्याने संघासाठी खेळण्याचा मानस दाखवला आणि गोलंदाजी करत असताना पुन्हा एकदा मोठी इजा झाली. त्यामुळे त्याला प्रीतच्या प्रत्येक विकेटला किशोर मामा यांच्याकडून 500 रुपयाचं बक्षीस. ₹500 बक्षीस प्रीतसाठी लगावण्यात आलेलं आहे. 2 विकेट. हो, आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, चेंडू उंच हवेमध्ये, क्षेत्ररक्षक पुन्हा एकदा चेंडू खाली येतोय. ओ, राजेशने झेल टिपण्याचा प्रयत्न केला परंतु झाड मला वाटते तिथे आल्या कारणाने राजेश पुन्हा मागे आलेला नाहीये. 2 धावा चपळाईने धावून पूर्ण केल्या गेल्या. चांगली रनिंग भेटून तर विकेट बघायला मिळाली. 1 काढली का? येस, 1च धाव येताना दिसते. जतीनच्या चेहऱ्यावरती हसू आहे, म्हणजेच काय, आम्ही मॅचला एन्जॉय करणार. हार जीत हा वेगळा पार्ट आहे, पण भुईगावने आज दाखवलेला खेळ खरोखरच कौतुकास्पद होता. 37 धावांचा बचाव, आता 41चा पाठलाग. हो, यावेळी लालच दिलं होतं. प्रीतनं ब्रेक थ्रू मिळून दिलाय. फलंदाज बाद होतील. अजून एका विकेटचं पतन. गॉन. खेळाडू जमले अनेक, बोलिंज गावी भरला या विकास पाटील चषक. बोलिंज गावी भरला या विकास पाटील चषक. थँक्यू डीजे. रक्षित आलाय नवीन फलंदाज. आता नावामध्ये रक्षित आहे म्हटल्यानंतर त्याला संघाच्या या धावांना पाठलाग करून संघाच्या विजयाचं रक्षण करणं गरजेचं आहे. म्हणजे हा सामना वाचवणं गरजेचं आहे. या सामन्याला वाचवण्यासाठी आता रक्षित कशा प्रकारे परफॉर्म करतोय. मी वेलकम. आमच्या वाघोलीचा हसतमुख चेहरा, अपकमिंग यंगस्टर. तुर्तास रक्षित आल्यानंतर प्रीत चांगली गोलंदाजी. हो, उजव्या स्टेजच्या बाहेरून आतमध्ये आणण्याचा प्रयत्न. काय जबरदस्त डिलिव्हरी आहे. बॅकअप लेंथ आहे. चेंडू गुडलेन स्पॉटच्या थोडा मागे 4 मीटर मध्ये बॉलिंग केली जाते आणि त्यानंतर आतमध्ये आणत असताना फलंदाजाला बीट केलं जातंय. खडे खेळण्याचा प्रयत्न. शार्दूल सुद्धा आलाय आणि शार्दूल मीत हे 2 असे स्टार आहेत वाघोलीचे की सध्याच्या घडीला खूप मोठ्या प्रमाणात ते चमकताना दिसत आहेत. हो, समोरच्या दिशेने ऑफ ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न. सुमितने चेंडूला अडवलं. फेकी. ओ हो, उभा राहून धरून नेम काढल्यासारखं चित्र तिथं बघायला मिळालं. पण अखेरकार मला वाटतं एकदा तिथे कंप्लीट झाली आहे. धावपलकावरती धाबा किती आहेत? 8 धाबा धावपलकावरती. चेंडूचा खेळ आतापर्यंत आपण पाहिला तर 2 षटकं मला वाटते संपली आहेत. 2 षटकं कंप्लीट झालेली आहेत. 8 धाबा धावपलकावरती आहेत.
12 चेंडू आणि 33 धावांची गरज आहे हा सामना जिंकण्यासाठी भुईगाव संघाला. 12-33. आता इक्वेशन थोडा अवघड होऊन बसलंय. 16.50च्या सरासरीने धावा बनवायच्या आहेत आणि या मैदानावरती 16.50च्या सरासरीने धावा बनवणं ते काही सोपं काम नाहीये. पण म्हणतात ना, सोपी कामं आपण करून चालत नाहीत. कठीणांना सोपं करणं, सोप्याला सहज करणं आणि सहज गोष्टींना साध्य करणं अशा प्रकारचा आपला अप्रोच असणं गरजेचा, अशी विचारधारा आपली असणं गरजेची, तरच आपल्याला मोठी मोठी लक्ष्य हासिल होतात. आता असाच काहीसा सामना आहे. ओ क्या बात आहे. पहिला चेंडू आणि पहिल्या चेंडूवरती अतिरिक्त उसळी आणि त्यामुळे 1 फॉर दी ओव्हरच्या बरोबरच वाईडचा इशारा सुद्धा आलाय. प्रथम डेंजर बॉलर सामेती ब्राह्मण समाज अंतर्गत होणाऱ्या स्पर्धांमध्ये जे काही टॉप 5 गोलंदाज आपण काढू त्याच्यामध्ये प्रथमचा उल्लेख नक्कीच केला जाऊ शकतो. बघा पुन्हा एकदा शरीराचा वेध घेणारा चेंडू, गुडलेनवरून शरीराचा वेध घेणारा चेंडू, फटका लवकर क्लोज केला गेला, लवकर बॅट फिरली, शरीराचा वेध घेऊन चेंडू मागे निघून गेला. मला वाटतं इथे लेग बायचर पण एक धावपलकामध्ये ऍड होऊ शकते. येस, एक धाव ऍड होईल, सिंगलने धावपलक पुढे जाईल. पण या 41 धावांचा पाठलाग करण्यासाठी जे षटकार चौकार अपेक्षित आहेत ते षटकार चौकार मात्र आलेले नाही आहेत. ज्याची अपेक्षा आहे, खूप मोठ्या प्रमाणात अपेक्षा आहे. भुईगाव संघाला हा सामना जिंकण्यासाठी ते मोठे फटके नाही आले तर मात्र सामना अवघड होऊन बसेल. खूप चांगली फिल्डिंग ऋषीने केली. डीपमध्ये प्रोटेक्शन ऋषीच्या रूपाने आहे. लॉंग ऑफ मध्ये कुणाल लॉंग ऑन मध्ये उभा आहे. मास्टर माइंड ऑफ बोळींज राजसला इनफिल्ड मध्ये आपण बघतोय. हार्दिक यष्टांच्या मागे स्टेपआउट खेळण्याचा प्रयत्न, चेंडू आतमध्ये आलाय. जोपर्यंत यष्टरक्षक फील्ड करून फेकी करतील तोपर्यंत मला वाटतं विकेट सॅक्रिफाईस करावे लागते. अजून एका विकेटचं पतन. 1 मोर विकेट फॉर भुईगाव. क्रिकेट खेळू चला, पाहू चला, खेळाडू जमले अनेक. क्रिकेट खेळू चला, पाहू चला, खेळाडू जमले अनेक. नवीन फलंदाज श्रेयस. ओ चेंडूंचा हवेमध्ये. राजस पुन्हा एकदा चेंडू खाली आणि राजसने अखेर का टिपलाय झेल. फलंदाज बाद. अमिश मैदाना बाहेर जाताना गॉन. गावी भरला या विकास पाटील चषक. बोलिंज गावी भरला या विकास पाटील चषक. षटकारांचा जोर मैदानी आज रंगणार. थँक्यू डीजे. आता काहीसा बोळंजकरांच्या चेहऱ्यावरती हास्य आलंय कारण सामना जवळजवळ बोळींच्या बाजूने झुकता होताना दिसतोय. प्रथम पुन्हा एकदा 10 वरती 5 अशी भुईगावची सध्या स्थिती आहे. 2 चेंडूचा खेळणे शिल्लक. 8 चेंडू आणि 31 धावांची गरज हा सामना जिंकण्यासाठी. 8 बॉल रिमेनिंग. अजूनही 2 चेंडू या षटकातील बाकी. हो, वाईड यॉर्कर हाताळण्याचा प्रयत्न प्रथमने केला. हार्दिकच्या हातामध्ये जाईपर्यंत कोणती धाव येताना दिसत नाही. पुन्हा एकदा डॉट बॉल. कौस्तुभ बोजेच्या इंजरी नंतर सुद्धा खूप चांगल्या रीतीने कमबॅक केलंय टीम विकास 11 बोळींजनं. हो, बाहेर निघणारा चेंडू कमी गतीने आला आणि त्यामुळे फलंदाजाला रीड करणं अवघड झालं. षटक संपलं. तिसरं. 3 षटकांच्या समाप्तीनंतर 10 धावा 5 गड्यांच्या मोबदल्यात भुईगाव. येणारे 6 चेंडू शिल्लक. 6 मध्ये 31 धावांची गरज. क्वालिफाईड टीमचे कर्णधार आपण स्टेज जवळ यायचंय. पहिला क्वालिफाय होणारा संघ चेतक वाघोली. दुसरा क्वालिफाय होणारा संघ रामजी वाळुंजे. तिसरा क्वालिफाय होणारा संघ सद्गुरू
वठार, चौथा क्वालिफाय होणारा संघ कोरोटी आणि आजच्या दिवसभरामध्ये पहिला क्वालिफाय होणारा संघ बिनदास कोफराड आणि त्यानंतर यामधील विजयी संघ. तुर्तास मागील 5 संघ जे क्वालिफाय झालेले आहेत त्याच्या कर्णधारांना विनंती आहे आपण यायचंय स्टेज जवळ. आपल्याला इथून पुढच्या फॉर्मॅलिटी समजावल्या जाणार आहेत कशा पद्धतीने आपण त्या सुपर 6च्या मॅचेस खेळवणार आहोत. बघा जे पाणी पुरवठा करणारी सगळी मुलं आहेत जिग्नेश आणि टीम, आपण सगळ्यांनी एक एक करून जेवण घ्यायचंय. जेवण आलेलं आहे. पाणी पुरवठा करणारी जिग्नेश आणि टीम सगळ्यांना विनंती आहे आपण एक एक करून जेवण घ्यायचंय. शेवटच्या अंतिम षटक हाताळण्यासाठी सुमितला आपण बघतोय. चेंडू एका धावेसाठी निघून चाललाय. सुमित पहिलं षटक हाताळत असताना आपण नेहमीच पाहिलंय आणि आता चौथं षटक हातात असताना दिसतोय. 11 वरती धावफलक जाऊन पोहोचले. सिंगल धाव येताना दिसते आणि त्याच बरोबरीनं सुमित पुन्हा एकदा सज्ज होत आहेत. बोळीन संघाच्या वाट्याला विजयाचा सुगंध जवळजवळ आलाय. उजव्या स्टेजच्या बाहेरचा चेंडू इनसाइड आउट खेळण्याचा प्रयत्न केला गेला. चेंडूला आडवर गेला. फेकी ओह हातातून चेंडू निसटलाय. राजेश आज काहीसा वेगळा जोमात आहे. चेंडू हातात आला की सोडायचा नाही फक्त फेकायचा आणि तेच कार्य करत असताना मात्र डायरेक्टेड करण्याचा प्रयत्न त्याने केला. सुमितचं हे षटक आणि मात्र औपचारिकता या मॅच मध्ये शिल्लक आहे. बघा पुन्हा एकदा विनंती आहे सर्व कर्णधारांना ज्या टीम्स क्वालिफाय झालेल्या आहेत त्या कर्णधारांना विनंती आपण टोरिस्ट स्टेज जवळ या. आपल्याला इथून पुढच्या मॅचची जी काही प्रक्रिया ती समजावली जाणार आहे तरी आपण लवकरात लवकर यायचंय. ओ पुन्हा एकदा डॉट बॉल येताना दिसतोय. सुमित खूप चांगला येस वाईड आहे. सॉरी इट्स अ वाईड बॉल. अतिरिक्त धाव धावफलकामध्ये ऍड होताना दिसेल. चला या सगळे कर्णधार विजयी म्हणजेच क्वालिफाय झालेले कर्णधार त्यांना विनंती आपण त्वरित स्टेज जवळ या. आपल्या सर्वांना समजाविलं जाणार आहे कशा पद्धतीनं सुपर 6ची प्रक्रिया असणार आहे. धावफलकावरती धावा 14 आहेत. मॅच खूप लांब आहे. शेवटचा आणि अंतिम चेंडू बाकी आहे म्हणजे फक्त औपचारिकता या मॅच मध्ये शिल्लक. भुईगाव संघाने लवकर आलेला विकेट त्यामुळे त्यांना या पराभवाला जवळजवळ वाईड बॉल वाईड +1 अशा 2 धावा धावफलकामध्ये ऍड होतील. चला पुन्हा एकदा वाघोली, वाळुंजे, कोरोटी, वटार, कोफराड सगळे आलेत. हितेश भाऊ आलेत म्हणजे सगळे आले असं. सुमितला नक्की टार्गेट तरी किती बघायचं आहे. वाईड वाईड आणि वाईड. एका चेंडूसाठी आतापर्यंत 3 चेंडू हाताळलेले आहेत. बघूयात येस अँड देन मॅच फिनिश. सामना संपला. सामना जिंकला विकास 11 बोळीन्स या संघाने आणि पराभवाच्या छायामध्ये भुईगाव. हार्ड लक टीम. पहिले बॅटिंग करत असताना बोळींने मारले 41 धाबा. 41चं लक्ष याचा पाठलाग करता नाही आला म्हणूनच आपल्याला स्पर्धेबाहेर व्हावं लागतंय. पण आपला या स्पर्धेमधला समावेश आपण आलात या स्पर्धेमध्ये सहभागी झालात त्याबद्दल आपलं मनापासून आभार. अभिनंदन विकास 11 बोळीन्स. पुढील मॅचसाठी खूप साऱ्या शुभेच्छा.